इचलकरंजीतील डीकेटी इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी भाग्यश्री खाडे हिनं जागतिक स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केलंय। केंदाळपासून सॅनिटरी पॅड निर्माण करण्याच्या तिच्या संशोधन कार्याची दखल घेत तिला इंडिया इटमेट टेक्निकल अवॉर्ड्स अंतर्गत विद्यार्थी गटातील बेस्ट इको डिझाइन अवॉर्ड प्रदान करण्यात आलाय। 1.5 लाख रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे। इचलकरंजीतील डीकेटी इन्स्टिट्यूटच्या फॅशन टेक्नॉलॉजी विभागात भाग्यश्री खाडे शिक्षण घेते। पाणी संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित स्वच्छता समस्यांवर शाश्वत उपाय शोधण्याचा तिनं प्रयत्न केलाय। त्यासाठी पंचगंगा नदीतील केंदाळ घेऊन त्यापासून तंतूची निर्मिती केली आणि या तंतूपासून पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड बनवून त्याची अत्याधुनिक मशिनरीवर गुणवत्ता तपासली। हे पॅड पर्यावरणपूरक असून वापरण्यास उत्तम दर्जाचं असल्याचं संशोधनातून सिद्ध झालंय। त्यामुळे तिच्या संशोधनाला इंडिया इटमेट टेक्निकल अवॉर्ड्स अंतर्गत विद्यार्थी गटातील बेस्ट इको डिझाइन अवॉर्ड हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलंय। इंडिया इंटरनॅशनल टेक्सटाईल मशिनरी एक्झिबिशन सोसायटी ही संस्था जागतिक पातळीवरील अत्याधुनिक वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री उत्पादकांची अग्रगण्य संस्था असून ती विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन स्पर्धा आयोजित करते। हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला। यावेळी भारत सरकारच्या खादी ग्रामीण उद्योग विभागाच्या सीईओ रूपराशी महापात्रा, रोझारी बायोटेकचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन एडवर्ड मेन्झेस, वर्धमान टेक्सटाईलचे जॉईंट मॅनेजर नीरज जैन यांच्यासह वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक उपस्थित होते। विशेष म्हणजे याच संशोधनासाठी भाग्यश्रीला यापूर्वी इटालियन टेक्नॉलॉजी अवॉर्ड्स कार्यक्रमांतर्गत इटली इथंही गौरवण्यात आलंय। भाग्यश्रीनं डॉक्टर अश्विनी रायबागी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केलंय। तिच्या यशाबद्दल डीकेटीचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉक्टर सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका प्राध्यापिका डॉक्टर LS आडमुठे यांनी भाग्यश्रीचं अभिनंदन केलंय।